अशा योग्यतेचं एकही चित्र नाही। राजा म्हटला, मग मला तर चित्र हवं आहे, राजमुद्रेसाठी मला गरजेचं आहे। या सगळ्यांचं योग्यतेचं नाही ना? आपण कलागुरू आहात, आपण अनुभव समृद्ध आहात, आपणच मला ते वाघाचं चित्र काढून द्या। कलागुरू म्हणले, नाही नाही ना, आता या वयात मला ते जमणार नाही, नाही मला हवंय, मला बाकी काय कळत नाही। कलागुरू म्हटले, त्यासाठी मला 3 वर्ष जंगलात जाऊन राहावं लागेल। 3 वर्ष एक वाघाचं चित्र काढायला 3 वर्ष जंगलात जाऊन? पर्याय नाही। राजाला सर्वोत्तम चित्र हवं होतं, त्यांनी कलागुरूंची मागणी मान्य केली आणि हा कलागुरू जंगलात गेला। 6 महिन्यानंतर राजाने आपल्या सैनिकांना पाठवलं, तो कलागुरू काय करतोय ते कला कधी बघा तरी। ते सैनिक जंगलामध्ये गेले तर हा वाघाच्या सगळ्या घोळक्यात बसून वाघांचं निरीक्षण करत होता। सैनिकांनी परत म्हणले, ते बसलाय वाघात। परत 6 महिने झाले, राजा म्हणला, जाऊन या त्या कलागुरूचं चित्र झालं का नाही बघून। परत गेले तर तो वाघासारखा डरखळ्या फोडायला लागलाय। सैनिक आले, परत म्हणले, तो आता डरखळ्या फोडतोय। 2 वर्ष झाली, राजा म्हटला, आता तरी जा बघा त्यांनी ते वाघाचं चित्र पूर्ण केलंय का नाही। सैनिक गेले तर त्या कलागुरूनं त्या सैनिकांकडे असं वाघासारखं बघितलं आणि असा गुरगुरला, ते सैनिक पळतच सुटले। ते वाघच झालाय म्हणे आता। राजा म्हणला, त्यांनी 3 वर्षाची मुदत मागवली, थांबू 3 वर्ष। शेवटी 3 वर्ष पूर्ण झाली। राजाने सैनिकाला सांगितलं, आता तो जा, 3 वर्ष संपली, त्यानं चित्र केलंय का ते बघा, चित्र केलं असलं तर घेऊन या, केलं नसलं तर त्याला सुद्धा घेऊन या, कसल्याही परिस्थितीत। सैनिक गेले, हा वाघासारखाच फिरत होता, सगळ्यांच्या खांद्यावर हात टाकून, डरकाळ्या फोडत गुरगुरत। शेवटी कसं बस त्या सैनिकांनी त्याला पकडलं, पकडून राजवाड्यात आणलं, राजापुढे उभा केलं, पूर्ण वाघासारखा। तर राजाकडे बघून सुद्धा ते गुरगुरायला लागला, फोडू का डरकाळी। राजाने त्याला सांगितलं, मला प्रत्यक्ष वाघ नको आहे, मला वाघाचं चित्र हवंय। ते झालं का? तसा तो कलागुरू म्हणला, 2 मिनिटात काढून देतो, त्याला काय। लगेच साहित्य मागवलं, 2 मिनिटात त्यांनी वाघाचं चित्र काढून दिलं लगेच। राजा म्हणला, याची योग्यता तपासूया। आणि मग एका जिवंत वाघाला त्याच्या चित्रापुढे आणलं गेलं। ते चित्र वाघाचं बघितलं, तो जिवंत वाघ प्रचंड मोठा संतापला, डरकाळी फोडली त्यांनी। परीक्षा झाली, चित्र पास झालं। पण राजाने त्याला विचारलं, 2 मिनिटाचं चित्र काढायला 3 वर्ष जंगलात कशाला गेला? त्यावेळी तो कलागुरू म्हणाला, वाघाचं चित्र काढायचं असेल ना तर पहिल्यांदा वाघ व्हावं लागतं। वाघ झाल्याशिवाय वाघ बनता येत नाही, वाघ बनल्याशिवाय वाघ दाखवता येत नाही, त्यात जिवंतपणाच उतरत नाही। त्याच्या श्वासाशी जोपर्यंत माझा ध्यास जोडला जात नाही तोपर्यंत मला वाघ चितारणं शक्य नाही। गेली 3 वर्ष मी जंगलामध्ये पूर्ण वाघ पुरता वाघ झालो, त्यावेळी 2 मिनिटात मला हा जिवंत वाघ चितारता आला। ध्येय ठरवलं ना, जंगलात जा, ते ध्येय तुम्हाला तिथं दिसेल। 3 वर्ष त्या ध्येयाच्या वाघाबरोबर राहा। अडचणी येतील, संकट येतील, कदाचित वाघ